राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मंत्रिपद नाकारल्यामुळे 77 वर्षाचे भुजबळ नाराज आहे। त्यांनी नाशिकात कार्यकर्त्यांच्या भेटीही घेतल्या आहेत। यावरून ते राष्ट्रवादी सोडणार असे संकेत मिळत आहेत। अजून राष्ट्रवादीचा एकही नेता त्यांच्या भेटीला गेलेला नाहीये। त्यावरून त्यांची नाराजी आणखीनच वाढल्याचं दिसून येतंय। खरंच भुजबळ राष्ट्रवादीचा त्याग करणार का? ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? भाजप त्यांना पक्षात घेणार का? मग पुनर्वसन कसं करणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुजबळांना जवळ करून अजितदादांची नाराजी ओढावून घेणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत। त्यामुळे कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, छगन भुजबळ आता पुढे काय करणार यावरती आपलं मत व्यक्त करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांना भेटले। येत्या 8-10 दिवसात काहीतरी तोडगा काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला सांगितल्याचं भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले। मंत्रिपदापासून दूर ठेवल्यामुळे छगन भुजबळ कमालीचे नाराज आहेत आणि त्यांनी अजितदादांवरती आरोप करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। आम्ही याआधी केलेल्या व्हिडिओमध्ये भुजबळ यांनी दबाव तंत्र सुरू केलं असं म्हटलं होतं, पण हे दबाव तंत्र आता त्यांच्याच अंगलट येतंय असं दिसतंय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे अजूनही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना भेटायला गेलेले नाहीत। अजितदादांनी तसा काही प्रयत्न केलेला नाही। त्यामुळे भुजबळ राष्ट्रवादीत एकटे पडल्याचं चित्र दिसतंय। छगन भुजबळांनी ओबीसींची मोठ बांधून आपला वेगळा मतदारसंघ तयार करण्याचं ठरवलंय। मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केल्यावरती छगन भुजबळांनी त्याचा खरपूस समाचार घेतला होता। जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातलं वाकयुद्ध संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यामुळं ओबीसींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आपण पुढे आलो आणि त्याचा परिणाम म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान झालं असं असूनही आपल्याला मंत्रिपदापासून डावलण्यात आलं असं भुजबळांचं म्हणणं आहे। म्हणूनच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं बोललं जातंय। राष्ट्रवादी पक्षाला राष्ट्रीय पातळीवरती मोठं करायचं असल्यामुळे अजित पवारांनी भुजबळांना मंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं नाही। भुजबळांवरती पक्षाची जबाबदारी टाकण्याचं नियोजन होतं असं मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात बोललेत। असो, आता भुजबळांसमोर काय पर्याय आहेत? एकतर त्यांना राष्ट्रवादी सोडता येणार नाहीये, कारण पक्षांतर्गत बंदी कायदा लागू होईल आणि त्यांची आमदारकी जाईल। दुसरा पर्याय म्हणजे आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवणं। आता भाजपनं त्यांना प्रवेश दिला तरच ते भाजपच्या तिकिटावरती लढू शकतील, नाहीतर त्यांना पुन्हा अपक्ष म्हणून लढायला लागेल। पण पुन्हा निवडणुकीला सामोरं जाण्याची त्यांची मानसिकता नसावी। शिवाय भाजप इतक्यातच अजितदादांना नाराजही करणार नाही। 43 मंत्रिपदांचा कोटा असताना 42 जागा भरण्यात आल्या आहेत। एक जागा रिकामी आहे, ती जागा कदाचित जयंत पाटलांसाठी ठेवल्याचा अंदाज आहे, किंवा ती जागा रिकामी ठेवण्यामागे काहीतरी मोठं गणित असावं। ते गणित भुजबळांसाठी भाजप बिघडवणार नाही हे नक्की। त्यामुळे भुजबळांना भाजपच्या कोट्यातून मंत्रिपद मिळेल असं वाटत नाही। मग भुजबळांना राज्यसभेवर पाठवणार का? तर सध्या राज्यसभेची कोणतीच जागा रिकामी नाहीये, त्यामुळे तो मार्गही खुला नाहीये। भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय। याचाच अर्थ असा की राष्ट्रवादीच्या नाराज नेत्याला भाजपनं थारा देऊ नये असं अजितदादांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलंय। त्यामुळे येत्या 8 ते 10 दिवसात मुख्यमंत्री काय तोडगा काढतात ते पाहायला लागेल। पण भुजबळ हे महायुतीचे मोठे नेते आहेत। त्यांचं नाव वगळण्याबाबत अजित पवारांची काय भूमिका होती ही त्यांनी फडणवीसांना सांगितली होती। त्यामुळे भाजप त्यांना आपल्या पक्षात घेईल असं वाटत नाही। भुजबळांची स्थिती आता इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून त्यांनी अजित पवारांवरच नाराजी व्यक्त केली आहे। मंत्रिपद मिळालं असतं तर त्यांच्यावरती अन्याय झाल्याच्या कहाण्या बाहेर आल्याच नसत्या। खरं तर मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी आपल्या बड्या नेत्यांना डावललेलं आहे। असा अन्याय फक्त भुजबळांवरतीच झालेला नाहीये, पण प्रत्येक नेत्यानं आपल्या या ज्येष्ठ नेत्यांसाठी काहीतरी योजना करून ठेवलेली असेलच। त्यांना पक्ष संघटनेसाठी मंत्रिपदापासून दूर ठेवलं असावं, पण भुजबळांना एवढा खडखडाट कोणीही केला नाही। बरं, खाते वाटप करतानाही जुन्या जाणत्या चेहऱ्यांना कमी महत्वाची खाती देऊन नव्याने आलेल्या चेहऱ्यांवरती मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे। यामागे सुद्धा काहीतरी गणित असेलच ना। आता हे गणित भुजबळांना कोण सांगणार? स्वातंत्र्यप्राप्तीचा अवघ्या 2 महिन्यांनी जन्म झालेल्या भुजबळांसमोर ओबीसींचा मोठा नेता होण्यासाठी त्यांच्या समता परिषदेला ताकद देण्याचा पर्याय उपलब्ध आहे, कारण नाशिकच्या मीटिंगमध्ये त्यांनी आपली ठाम भूमिका जाहीर केलेली नाही। दबावतंत्र वापरण्याचा काहीही उपयोग होणार नव्हता। 42 मंत्रिपदं आधीच भरली गेली होती, तरीही भुजबळांनी राजकारणातलं आपलं स्थान कायम राहण्यासाठी ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। नाशिकातले त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता त्यांना सोडून जाताना पाहायला मिळत आहेत। नाशिकमध्ये त्यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत तर राष्ट्रवादीचे मुख्य पदाधिकारीच गायब होते।
अशा स्थितीत भुजबळ पक्षातलं स्थान किंवा राजकारणातलं स्थान परत कसं मिळवणार हा खरा प्रश्न आहे. याचं उत्तर येत्या 8-10 दिवसात मिळेलच. तुम्हाला भुजबळांच्या या बंडखोर भूमिकेबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, यावरती कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.